सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो नारायणी। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। जय माता दी। साधकांनो, नवरात्रातल्या 3 माळा झाल्या। आता आपण 4थ्या माळेविषयी बघणार आहोत। दुर्गेच्या 4थ्या रूपाचं नाव कुष्मांडा आहे। आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं। संस्कृत मध्ये कुष्मांडाला कुमड असं म्हणतात। कुमडाचा बळी दिला जातो, तो तिला अधिक प्रिय आहे। या कारणामुळे तिला कुष्मांडा म्हणून ओळखलं जातं। नवरात्रीचा 4थ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते आणि योग साधना करणाऱ्या साधकाचा मन प्रत्येक चक्र, आतापर्यंत 3 चक्र आपण बघितली आणि आज 4थ्या माळेला 4थ्या दिवशी योग साधना करणाऱ्या साधकाचं मन अदाहत चक्रामध्ये स्थिर झालेलं असतं। या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून या कुष्मांडा देवीची उपासना केली पाहिजे। ज्यावेळेस सृष्टीचं अस्तित्व नव्हतं, म्हणजे काहीही नव्हतं, त्यावेळेस या देवीने फक्त स्मित हास्य केलं आणि ब्रह्मांडाची रचना झाली। म्हणून हिला दुसरं नाव ही ब्रह्मांडाची आद्य शक्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते। या देवीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे। ही कुष्मांडा देवी हिचं निवासस्थान सूर्यमंडळामध्ये आहे। तिथे निवास करण्याची शक्ती केवळ आणि केवळ या कुष्मांडा देवीमध्येच आहे। तिचं शरीर, ती सूर्यमंडळात तिचं निवास असल्या कारणाने तिचं शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे। तिचं तेज आणि प्रकाश यामुळे दाही दिशा उजळून निघतात। ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज हे केवळ आणि केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे। या देवीला 8 हात आहेत। काल आपण बघितलं चंद्रघंटेला 10 हातच आहे। या देवीला 8 हात आहे, म्हणून हिला अष्टभुजा नावाने सुद्धा संबोधलं जातं। तिच्या 7 हातामध्ये काय काय आहे बघा। कमंडलू आहे, धनुष्यबाण आहे, कमळाचं फूल आहे, अमृताचा कलश आहे, चक्र आहे, गदा आहे। हे 7 हातामध्ये हे आयुध आहे, पण एका हातामध्ये
जपमाळ आहे. आतापर्यंत आपण चारीही रूप बघितली. शैलपुत्री तिने तपश्चर्या केली, ब्रह्मचारिणीने तपश्चर्या केली. कुशमांडा हिच्या हातामध्ये जपमाळ आहे, म्हणजे ही काही अंशी तपस्विनी सुद्धा आहे. या कुशमांडा देवीच्या उपासनेनी सर्वात महत्वाचं म्हणजे आजार बरे होतात, साधक निरोगी होतो. हिच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यामध्ये वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावं लागत नाही. इथेही रोजच्या प्रमाणे नेहमी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मनुष्य एकाग्र चित्ताने पूर्णपणे देवीला शरण गेला. एकाग्र चित्ताने मनुष्य देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर बिनधास्तपणे जाता येतं. हिची कृपा होते, ही प्रसन्न होते. पुन्हा सांगतो की कुशमांडा देवीच्या साधनेनी, उपासनेनी मनुष्याला रोगापासून मुक्तता मिळते, त्याला सुख समृद्ध, याच्याही पलीकडे ही देवी घेऊन जाते. सकाळी लवकर उठावं, नित्यक्रम आटोपल्यानंतर ही दुर्गा देवी कुशमांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरेनुसार देवीचं पूजन करावं. या देवीचं पूजन करताना तिला लाल रंगाची फुलं म्हणजे बहुतांशी जास्वंद किंवा गुलाबाचं फूल हे आवर्जून व्हावं. यानंतर या देवीला धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना शक्य असल्यास हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. या देवीच्या पूजेला हिरव्या रंगाचं वस्त्र हे शुभ मानलं गेलंय. मी सांगितलं धूप, दीप, नैवेद्य. तर नैवेद्य काय असावा? तर या देवीला नैवेद्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. आता पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्यामध्ये बर्फी आहे, पेढा आहे, नाही काही घरातल्या घरात म्हणाल तर दही साखर आहे, फुटाणे आहेत, साखर फुटाणे म्हणतात, ते पांढरे असतात. सर्वात जास्त उत्तम म्हणजे दही साखर आणि साखर फुटाणे हे या देवीला अत्यंत प्रिय आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या देवीच्या उपासनेने भक्ताला शक्ती आणि आरोग्य प्राप्त होतो असंही म्हटलं जातं. या देवीची उपासना केल्याने उच्च पद सुद्धा प्राप्त होऊ शकतं. रोगांपासून ही देवी मुक्तता तर देतेच, पण तुम्हाला समृद्धी सुद्धा देते.
समृद्धी देणं, निरोगी करणं, उच्च पदस्थ सुखसोयी प्राप्त करून देणं, हे या देवीच्या उपासनेने. देवी कुष्मांडा हे आदिशक्तीचं चौथं रूप आहे बरं. विश्वाच्या निर्मितीपूर्वी सगळीकडे अंधार होता. सृष्टी पूर्णपणे खरोखर शून्य होती. तेव्हाच या देवीने या विश्वाची निर्मिती केली. हे म्हणणं भागवतामध्ये या देवीच्या वर्णन करताना अतिशय सुंदर सांगितलंय. भागवत पुराणामध्ये कुष्मांडा देवीनी सृष्टीची निर्मिती केल्याचं फार सुंदर वर्णन आहे. तिला आदिशक्ती या नावाने ओळखलं जातं. या देवीच्या उपासनेने भक्ताला सर्व सुखसोयी, दीर्घायुर, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होतं. पण या देवीची उपासना एकाग्र चित्ताने. बघा, मी नेहमी सांगतो माझ्या अनेक विवेचनामधनं, अनेक प्रवचनांमधनं मी तुम्हाला सांगत आलोय की कुठलीही साधना, कुठलीही तपस्या ही एकाग्र चित्ताने करावी. कीर्ती, बल, आरोग्य हे सगळं प्राप्त होईल, उच्च पद प्राप्त होईल. ही देवी तुमच्या सर्व इच्छा परिपूर्ण करेल. पण आमची तिच्या शरणी निष्ठा, तिच्या पूजेविषयीची एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आहे. आता कुष्मांडा या शब्दाची जरा फोड केली तर कु म्हणजे लहान, श म्हणजे ऊर्जा, अंडा म्हणजे वैश्विक गोल. आपल्या सर्वांना माहित आहे संपूर्ण विश्वात ऊर्जेचा संचार सूक्ष्म ते स्थूलापर्यंत, म्हणजे अतिशय लहानात लहान पाहून अतिशय मोठ्यापर्यंत. साधारणतः एक बी ही सुद्धा खूप लहान असते आणि नंतर तिचं फळ बनतं आणि त्या फळापासून नवीन बिया जन्माला येतात. त्याचप्रमाणे चेतना किंवा ऊर्जेमध्ये सूक्ष्म ते विशाल असा गुण आहे, जो देवी कुष्मांडा या नावात स्पष्ट आपल्याला जाणवतो. कु म्हणजे लहान, स म्हणजे ऊर्जा, अंडा म्हणजे वैश्विक गोल. याचाच अर्थ देवी माता आपल्या शरीरामध्ये प्राणशक्तीच्या रूपात विराजमान आहे. मी मग सांगितलं हिला 8 हात आहेत. 8व्या हातामध्ये जपमाळ आहे. जपमाळ कशाला आहे तर साधने करता, तपस्ये करता. कुष्मांडा मातेच्या उपासनेला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. कारण रोग आणि दुःख याच माणसाला चिंता सतावणाऱ्या आहेत. आणि या देवीची एकाग्रपणे साधना केल्याने
आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, सुखाची प्राप्ती होते, वैवाहिक कीर्ती आणि सामर्थ्य मिळते असं मानलं जातं. कुष्मांडा मातेच्या उपासनेने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. म्हणजेच हिला काही अंशी धन्वंतरी म्हटलं तरी हरकत नाही. सृष्टीची निर्मिती जिच्यामुळे झाली, जिच्या फक्त स्मित हास्यामुळे झाली, त्या या कुष्मांडेच्या देवीचं उद्या पूजन होईल. ही 8 भुजा आहेत आणि हिचं वाहन सिंह आहे. मुळात तुम्ही शांतपणे विचार केला तर ही 9 रूप. अजून आपल्याला स्कंदमाता येणार आहे. उद्या स्कंदमाता आहे, कालरात्री आहे, महारात्री आहे, या सगळ्या येणार आहेत. या सगळ्यांचं वर्णन होणार आहे. पण ही 9च्या 9 रूप ही माता पार्वतीची आहे. भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याच्यासारखा पती प्राप्त मिळावा, पती प्राप्त व्हावा, याकरता आपल्या गत जन्मामध्ये, या जन्मामध्ये, प्रत्येक जन्मात तपश्चरण करून त्याला प्राप्त केल्यानंतर दृष्टांचा संहार करण्याकरता, दानवांचा संहार करण्याकरता जिने हातात शस्त्र घेतलं, दानवांशी युद्ध केलं, ती ही आदिशक्ती म्हणजे उमा पार्वती तीच आहे. उपासना, तपस्या, दृष्टांचा संहार, बघा हिच्यामध्ये किती प्रकारचे गुण आहेत. आणि म्हणूनच भगवतीला आदिशक्ती, शक्ती स्वरूप याचं प्रतीक मानलं गेलं आहे. आज मी जास्त वेळ बोलणार नाही आहे, काही कारण आहे म्हणून. पण उद्या तुम्हाला स्कंद मातेचं एक विवेचन वेगळं मिळेल आणि एक विवेचन उद्या ललिता पंचमीवर म्हणजे ललिता देवीवर मिळेल. उद्या सर्वात महत्वाचं एक आहे, उद्या पंचमी येणार आहे, ललिता पंचमी आहे, 5वी माळ. उद्या तुम्हाला ललिता पंचमीवर आणि स्कंद मातेवर अशी 2 प्रकारची मी विवेचन देण्याचा प्रयत्न करीन. आज माझ्या प्रकृतीमुळे म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा मी आज जास्त बोलू शकत नाही. ही कुष्मांडा देवी तुम्हाला आयुष्य प्रदान करो, आरोग्य प्रदान करो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी तिच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. आणि नेहमीप्रमाणे आज नवरात्राची आरती म्हणतो. आज मी जरा लवकर थांबवलंय. बोल अंबा मात की
जय. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भोवते रक्ष कोठेऊनी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो. सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो. उद काले गर्जती सकळा चामुंडा मिळुनी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो तृतीयेचे दिवशी बाईल शृंगार मांडिला हो. मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो. कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो. अष्टभुजा मिरवित आंबा सुंदर दिसे लीला हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो. पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो. भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो. आद्य पाद्य पूजन तुझला भवानी स्तविता हो. रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो. आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो. जेवणी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो. कवडी एका रिप्यता देसी हार मुक्ता फळा हो. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुला हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो. स्तनपान देवनी सुखी केल अंतःकरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो.
उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो. सप्तशतीचा होम हवन सद्भक्ते करुणी हो. षडशान्नेने विद्यासी अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो दशमीचे दिवशी अंबा निघे सिंहलगनी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे आंबेत मागेउनी हो. शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारी सिरणी हो. विप्रा रामदास आश्रय दिदला तव चरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो बोल अंबा मात की जय. उद्या पहिले स्कंद मातेवर विवेचन आणि दुसरी क्लिप ही ललिता देवीवर विवेचन. जय माता दी.